संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट आपण या चॅनलला पाहतो. शिक्षण सेवकासंदर्भातली आज मुंबई मंत्रालयामध्ये माननीय दीपक केसरकर साहेबांची भेट घेतली. त्यांना शिक्षण सेवकांचा विषय सांगायच्या आधी साहेबांना हे सांगितलं की साहेब, सिंधुदुर्गला आमच्या मुलांनी भेट घेतली आहे आणि शिक्षण सेवकाचा जो विषय तो बोलल्यानंतर साहेब थोडेसे चिडले. त्याचं कारण असं होतं की आपले उमेदवार सोशल मीडियावरती फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, म्हणजे जे काही सोशल मीडियाचे माध्यम आहेत त्यामध्ये साहेबांना एक अत्यंत खालच्या दर्जाला जाऊन त्यांच्यावर टीका टिप्पणी करताय. तर माझी हात जोडून शिक्षण सेवक बांधवांना विनंती आहे, मित्रांनो, यापुढे कधीही शिक्षण सेवक जे आहेत त्यांनी शिक्षण मंत्री साहेबांना असे कुठलेही मेसेज असतील किंवा कुठलेही अपशब्द असतील कृपया यानंतर बोलू नये. याचं कारण असं आहे की माननीय मंत्री महोदयांनी एवढी मोठी भरती केली, कुठलाही गालबोट न लागता किंवा कुठलाही भ्रष्टाचार न होता, गैरव्यवहार न होता एवढी चांगली भरती, जवळपास महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात मोठी भरती ही माननीय मंत्री महोदयांना केलेली आहे. त्यानंतर एवढी भरती केलेली असताना सुद्धा खरं तर आपल्या शिक्षण सेवकांनी त्यांचा एक सत्कार करणं किंवा त्यांच्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं असताना आपण ते न करता लगेच त्यांच्याकडे साहेब शिक्षण सेवक रद्द करा किंवा शिक्षण सेवकाच्या मागे आपण लागलो. साहेबांचं पुढचंही ध्येय आहे की पुढच्याही सेकंड फेजला मोठी भरती करणार असं त्यांनी वारंवार बोलून दाखवलंय आणि ते निश्चित करतील, कारण त्यांनी करून दाखवलंय. असं असताना सुद्धा आपल्याकडनं साहेबांविषयी जे काही अपशब्द वापरले गेले असतील किंवा जे काही बोलणे गेले असतील, कृपया करून शिक्षण सेवकांनी यापुढे माननीय मंत्री महोदयाला टीका टिप्पणी करू नये. तुमची जी काही मागणी असेल ती मागणी फक्त नम्रतेने आणि विनंती वजा माननीय मंत्री महोदयाकडे जर व्यवस्थित सांगितली, व्यवस्थित त्यांना याबद्दल जर बोललं तर माननीय मंत्री महोदय निश्चितपणे त्याच्यावर सकारात्मक विचार करू शकतील. परंतु अशा पद्धतीने एवढे मोठी भरती करून आज आपले अनेक मुलं नोकरीला लागलेले आहेत, असं असताना सुद्धा त्यांचा सत्कार किंवा त्यांचं कौतुक करण्यापेक्षाही आपण त्यांच्यावरती टीका टिप्पणी जो करतोय तो निश्चितपणे शिक्षण सेवकांना विनंती आहे यापुढे करू नका. मुंबईमध्ये सुद्धा असेच संस्थेचे 5 शिक्षकांनी जवळपास त्यांना प्रत्येक वेळेस जाऊन मागण्या आणि काहीतरी अपशब्द ते बोलले. त्यामुळं मंत्री महोदयांनी त्या शिक्षण सेवकांचा कालावधी वाढवला. त्यामुळं बऱ्याच गोष्टी आपले जे ग्रुपवरती आपण बोलतो किंवा वेगवेगळे ग्रुप आहेत त्याच्यावरती त्यांच्यावर टीका टिप्पणी करतो, तर सर्व स्क्रीनशॉट हे साहेबांकडे जातात. मी त्यांच्या PS साहेबांकडे PS कडे जे आहेत शिंदे साहेबांकडे गेल्यानंतर त्यांनी मला ते सर्व दाखवलेत. त्यामुळं यापुढे मंत्री महोदयावर टीका टिप्पणी करत असताना सोशल मीडिया कुठलाही असू द्या, ट्विटर असेल, काही असेल, तर यावरती बोलत असताना विचार करा. त्यांनी सांगितलंय की यानंतर जर अशी शासकीय सेवेत असून तुम्ही जर असे विरोध करत असाल तर निश्चित कारवाई आपल्यावरती होऊ शकते. खरं तर त्यांनी ती कारवाई केली नाही आतापर्यंत. एवढं त्यांनी सगळ्या गोष्टी करून टीका टिप्पणी सहन करून या सर्व गोष्टी त्यांनी आपल्यासाठी केलेल्या आहेत, कोणावरती कारवाई केली नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की तरी जे एखाद्या वेळेस रागामध्ये बोलत असतील, परंतु साहेबांनी ज्या काही गोष्टी केल्या त्या निश्चित शिक्षण सेवकांच्या किंवा ही जी मोठी भरती केलेली ती नक्की खूप मोठी भरती आहे. त्यामुळं मी सर्व शिक्षण सेवकांना परत एकदा विनंती करतो की कोणीही माननीय मंत्री दीपक केसरकर साहेबांना कोणी टीका टिप्पणी यापुढे करणार नाही किंवा कुठल्याही ग्रुपवरती त्यांच्याविषयी अपशब्द बोलणार नाही, कारण त्याचे सगळे स्क्रीनशॉट जातात. उद्या जर एखाद्या शिक्षण सेवकावर कारवाई झाली त्याला सर्वस्व तो व्यक्ती जबाबदार असेल, कारण सर्व गोष्टी मला आज मंत्रालयामध्ये त्यांनी दाखवल्या, त्यांच्या PS मला दाखवल्यात. त्यामुळं बऱ्याच गोष्टी ह्या त्यांच्या खूप पुढे गेलेल्या होत्या तरी सुद्धा त्यांनी थांबवल्यात. आणि जे अधिकारी असतील, खरं तर अधिकाऱ्यांनी सुद्धा ही भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे साहेब असतील, राजेश शिंदे साहेब असतील, तुषार महाजन साहेब असतील, त्यांचे ते असिस्टंट असतील, कक्ष अधिकारी असतील, या सर्वांनी भरती प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं पार पाडलेली आहे. त्यामुळं यापुढे त्यांच्यावर टीका टिप्पणी न करता संयमाने आणि विनम्रतेनं जर साहेबांपुढे हा विषय मांडला तर नक्कीच काही ना काही पॉझिटिव्ह त्याच्यामधून सकारात्मक निर्णय घेतील एवढं या ठिकाणी निश्चितपणे वाटतंय.
तर मी आज एवढं का सांगतोय, तर इथं आल्यानंतर बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या, दाखवल्यात. त्यामुळं मला असं वाटतं, की परत कुठल्या शिक्षण सेवकावर कारवाई होऊ नये, ही माझी सुद्धा इच्छा आहे. त्यामुळं जे काही पाठपुरावा करणं असेल, ते आपल्या स्तरावरती किंवा नम्रतेने साहेबांपुढे जाऊन करावा आणि त्यांच्यापर्यंत हा विषय गेलेला आहे. परंतु खरं तर आपण ज्या काही गोष्टी करतोय, त्या चुकीच्या पद्धतीने करतोय असं मला वाटतंय. त्यामुळं मी साहेबांची दिलगिरी व्यक्त केली, की अनेक उमेदवार ज्या पद्धतीनं तुम्हाला बोलले असतील, तर मी त्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो आणि निश्चितपणे आगामी म्हणजे काळामध्ये साहेबांकडनं निश्चित सकारात्मक निर्णय आपल्या विद्यार्थ्यांसाठी होईल, एवढं आपण निश्चितपणे प्रयत्न करूया साहेबांसोबत. यावरती व्यवस्थित बसून चर्चा करूया. परंतु यापुढे कोणीही टीका-टिप्पणी करणार नाही. मी सरळ-सरळ सांगतोय, कुठल्याही ग्रुपवरती टीका-टिप्पणी करायची नाही. कारण स्क्रीनशॉट जातात. त्यामुळे ही शेवटची माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे आणि मी परत एकदा साहेबांचं सुद्धा दीपक केसरकर साहेबांनी एवढी भरती मोठी केली. त्यांचंही मी खूप संघटनेच्या वतीने अभिनंदन करतो. साहेब खूप खूप धन्यवाद आणि पुढेही आमचं जे काही म्हणणं असेल ते तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्याल एवढी फक्त विनंती करतो साहेबांना नम्रतेने. बाकी भरती प्रक्रियेची कामं जे आहेत ते अधिकारी वर्ग अजूनही त्यांनी सुरू केलेले आहेत. म्हणजे त्यांचं काम सुरू आहे. खरं तर भरती प्रक्रिया याआधी कधीही 10 वर्षामध्ये झाली नाही. एवढी मोठी भरती प्रक्रिया साहेबांनी केलेली आहे. त्यामुळे विनाकारण टीका-टिप्पणी करणं योग्य नाही असं माझं मत आहे. परत एकदा साहेबांचा आभार व्यक्त करतो आणि अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.